लास्ट लेक्चरला काय बघितलेलं आपण? कोण सांगू शकेल काय काय बघितलेलं आपण लास्ट लेक्चरला? Construction of potentiometry. स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. तर बघा आपण लास्ट लेक्चरला कन्स्ट्रक्शन ऑफ पोटेन्शियोमेट्री ओके हा पॉइंट बघितलेला आपण आणि त्यामध्ये जे काही स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्याचे टाइप्स आपण लास्ट लेक्चरला बघितले होते. व्हेरियस टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट ओके कॅलोमल इलेक्ट्रोलाइट स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोलाइट सगळ्यांना समजले त्यांचं वर्किंग प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन कसं आहे ते? Yes, ma'am. मागचे पॉइंट रिवाइज करायचे मागचे पॉइंट रिवाइज करायचे. Yes, ma'am. Yes, ma'am. कोणते पॉइंट रिवाइज करायचे? Working, ma'am. Working of standard hydrogen electrode आणि दुसरं पण. Okay. तर बघा लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं रेफरन्स इलेक्ट्रोलाइट मध्ये बघितले आपण. रेफरन्स इलेक्ट्रोलाइट मध्ये कोणते कोणते इलेक्ट्रोलाइट्स इन्क्लूड्स होते ते आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोलाइट सॅच्युरेटेड कॅलोमल इलेक्ट्रोलाइट अँड सिल्वर क्लोराइड इलेक्ट्रोलाइट ओके. तर बघा त्यामधला फर्स्ट आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोलाइट्स. आता ह्या इलेक्ट्रोलाइटच्या कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगितले? दोन मेन कंपोनेंट्स असतात एनक्लोजिंग ट्यूब आणि कंडक्टर ओके. आता एनक्लोजिंग ट्यूब इट इज मेड अप ऑफ फ्रॉम ग्लास मटेरियल अँड कन्सिस्ट ऑफ कंडक्टर वायर. आता हे कसे एनक्लोजिंग ट्यूब कशापासून बनलेली आहे? ग्लास मटेरियल अँड कन्सिस्ट ऑफ कंडक्टर वायर ओके. त्यामध्ये जी काही वायर आहे ती कशाने पण कंडक्टरला कन्सिस्ट ऑफ कंडक्टर वायर. आता ती वायर जी काय असणार आहे जी इलेक्ट्रोलाइटला अटॅच केलेली असणार आहे ती कशापासून बनलेली असणार आहे? प्लॅटिनम थ्रू ओके. थ्रू दिस हायड्रोजन गॅस पास्ड अंडर द 1 atmospheric प्रेशर विच रिएक्ट ऍट कंडक्टर सरफेस. आता त्यामधून जो काही हायड्रोजन गॅस जो काही पास होणार आहे तो अंडर 1 atmospheric प्रेशर. त्याचं प्रेशर किती असायला पाहिजे हायड्रोजन गॅसचं? अंडर 1 atmospheric प्रेशर ओके. विच रिएक्ट्स ऍट द कंडक्टर सरफेस. तो काही गॅस आपण पास करणार आहे तो कशासोबत रिएक्ट करणार आहे? जो काही कंडक्टरचा सरफेस आहे त्याच्यासोबत तो रिएक्ट होणार आहे. देन नेक्स्ट आहे कंडक्टर. माझा आवाज येतोय सगळ्यांना? माझा आवाज येतोय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर बघा नेक्स्ट पॉइंट बघितलेला आपण कंडक्टर. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोलाइट मधला हा कंपोनेंट आहे कंडक्टर. आता बघा हा कशापासून बनलेला आहे? प्लॅटिनम फॉइल अँड इट इज कोटेड विथ द प्लॅटिनम ब्लॅक. आता त्याचं कोटिंग कशाने केलेलं असणार आहे? प्लॅटिनम ब्लॅक अँड इट अटॅच्ड टू द प्लॅटिनम वायर विच कनेक्टेड विथ हाय इम्पिडन्स व्होल्टमीटर.
आता जी काही ती वायर असणार आहे ती कशाला कनेक्ट केलेली असणार आहे, व्होल्ट मीटरला. ओके. Then next, because of finely divided into platinum present at the electrolyte surface. आता जे काही प्लॅटिनम इलेक्ट्रोलाइट सरफेस वर प्रेझेंट असणार आहे त्यामुळे काय होणार आहे, किंवा ती प्लॅटिनम वायर जी काय असणार आहे ती इलेक्ट्रोलाइटला कनेक्ट केलेली असणार आहे. ओके. आणि त्यामुळे काय होणार आहे, जी काही रिएक्शन होणार आहे त्याचा वेग वाढणार आहे, म्हणजे रॅपिड रिएक्शन ऑकर्स होणार आहे. आता बघा लास्ट लेक्चरला पण मी डायग्राम दाखवलेली स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोलाइट. इथून बघा जो काय हायड्रोजन गॅस आहे तो इथून पास केला जाणार आहे आणि इथं जे काही प्लॅटिनम प्लेट आहे त्याला कोटिंग केलेलं आहे बघा, ब्लॅक दाखवले इथं. त्यांनी प्लॅटिनम वायर. ओके. आता बघा इथं फक्त डायग्राम मध्ये दाखवलं, इथं रिअल मध्ये जो काय स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोलाइट आहे तो दाखवला इथं. देन नेक्स्ट आहे बघा त्याचं वर्किंग कसं असणार आहे. When a circuit is formed, hydrogen is either oxidized to hydrogen ion or it is reduced to the hydrogen ion. आता ह्यामध्ये काय होणार आहे, आपण कन्सेप्ट तर तुम्हाला समजले. पोटेन्शियोमेट्री म्हणजे काय, जे काही सोल्युशन असणार आहे त्याचा आपण पोटेन्शियल डिटरमाइन करणार आहे, त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स यूज करणार आहे आणि त्या सोल्युशनचं आपल्याला काय करायचंय, त्याची पोटेन्सी डिटरमाइन करायची. ओके. आता बघा ह्यामध्ये जे काय आपण सर्किट बनवू, म्हणजे जे काय वायर कनेक्ट करून आपण सर्किट कंप्लीट करणार आहे त्या इलेक्ट्रोलाइटचं. आता त्यामध्ये काय होणार आहे, जेव्हा सर्किट फॉर्म होईल तेव्हा हायड्रोजन इज आयदर ऑक्सिडाइज्ड टू द हायड्रोजन आयन. जो काय बघा त्या एनोड आणि कॅथोड दोन इलेक्ट्रोलाइट्स असणार आहे. त्या एनोड वर काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. ऑक्सिडेशन कशाचं होणार आहे, हायड्रोजन आयनचा, आणि और किंवा रिड्युस्ड टू हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅसचं ऑक्सिडेशन पण होऊ शकतं किंवा रिडक्शन पण होऊ शकतं. रिडक्शन कशावर होणार आहे, कॅथोडवर, आणि ऑक्सिडेशन कशावर होणार आहे, एनोडवर. ओके. वर्किंग लक्षात आलं. Yes, ma'am. तर बघा जे काही पोटेन्शियल व्हॅल्यू असणार आहे इलेक्ट्रोलाइटची ते 3 फॅक्टरवर डिपेंड असणार आहे. 3 फॅक्टर कोणते कोणते आहेत, टेम्परेचर ऑफ then next second आहे हायड्रोजन आयन ऍक्टिव्हिटी इन सोल्युशन, and थर्ड आहे प्रेशर ऑफ हायड्रोजन ऍट इलेक्ट्रोलाइट सरफेस. ह्या 3 फॅक्टर्स वर ही डिपेंड असणार आहे पोटेन्शियल व्हॅल्यू स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोलाइटची. ओके. देन नेक्स्ट आहे आता बघा जो काही स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोलाइटचा जो काही सेल आहे तो इथं रिप्रेझेंट केलेला आहे, खाली तुम्हाला दाखवले इथं खाली रिएक्शन पण दिलेले आहे, स्टँडर्ड स्टेट पोटेन्शियल फॉर द रिएक्शन. देन नेक्स्ट पॉइंट आहे बघा डिसएडवांटेजेस इन्क्लूड. आता डिसएडवांटेजेस काय काय आहेत, ओपन ऍट बॉटम अँड इझिली पॉइझनेस. हे बॉटमला कसं असणार आहे, ओपन अँड इझिली पॉइझनाइज्ड होणार आहे. कांट सेकंड असणार आहे, कांट बी युज्ड इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग ऑर रिड्युसिंग एजंट. यामध्ये काय करायचं आपल्याला, ते कधी यूज करायचं नाहीये जेव्हा त्यामध्ये स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट असेल तेव्हा हे यूज करायचं नाहीये. काय यूज करायचं नाहीये, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोलाइट. देन नेक्स्ट बघितलेलं आपण काल कॅलोमल इलेक्ट्रोलाइट. ओके. त्यामध्ये 2 कंपोनेंट असतात, यामध्ये 2 ट्यूब्स असतात, इनर ट्यूब आणि आउटर ट्यूब. ओके. इनर ट्यूब आउटर ट्यूब आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं. त्यामध्ये काय आहे, मर्क्युरी फिल करायचंय. ओके.
जो काही मर्क्युरी असणार आहे तो सॅच्युरेटेड सोल्युशन सोबत कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. आता सॅच्युरेटेड सोल्युशन आपण कशाचं बनवणार आहे? केसीएलचं. ओके, लास्ट लेक्चरला सांगितलेलं मी. आता बघा याचे 3 टाइप्स आहेत: डेसिमोलार कॅलोमल इलेक्ट्रोलाइट, मोलार कॅलोमल इलेक्ट्रोलाइट अँड सॅच्युरेटेड कॅलोमल इलेक्ट्रोलाइट. त्याचं आपण वर्किंग बघितलेलं लास्ट लेक्चरला. लक्षात आलं याचं वर्किंग? लक्षात आलंय का? ओके, 2 आन्सर सांगितलं म्हणजे लक्षात आलंय सगळ्यांना. माझा आवाज येत नाहीये का तुम्हाला? मॅम एकदा रिपीट करता, नाही समजलं. एकदा ती वाचा, वर्किंग त्याचं वाचा, आणि नाही जर समजलं तर उद्याच्या लेक्चरला अजून एकदा रिपीट करू आपण. ओके मॅम. तर बघा नेक्स्ट इलेक्ट्रोलाइट बघायचे आपल्याला, सिल्वर क्लोराइड इलेक्ट्रोलाइट. आता बघा त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असणार आहे. इट कन्सिस्ट ऑफ अ ग्लास ट्यूब in which silver coated wire is dipped into the solution of KCl of known concentration which is saturated with silver chloride. आता हे कशाने बनलेलं असणार आहे? ग्लास ट्यूब in which silver coated wire dipped into the solution of KCl. आता जी काही वायर असणार आहे, ओके, त्यामध्ये जी काय आपण इलेक्ट्रोलाइटला कनेक्ट करण्यासाठी वायर यूज करणार आहे ती कशाने कोट केलेली असणार आहे? सिल्वर कोटेड असणार आहे. ओके, आणि ती वायर काय करायची? डिप्ड इनटू द सोल्युशन ऑफ KCl ऑफ नॉन कॉन्सन्ट्रेशन. तर बघा यामध्ये काय कशापासून, थोडक्यात ही काय कशापासून बनलेली असणार आहे? ग्लास ट्यूब, आणि जी काय वायर यूज करणार आहे आपण त्यामध्ये ती कशाने कोटेड करायची? आपल्याला सिल्वर कोटेड वायर यूज करायची. ती वायर काय करायची आपल्याला? जे काय नॉन कॉन्सन्ट्रेशन आहे KCl सोल्युशनचं, ओके, म्हणजे आपण किती कॉन्सन्ट्रेशनचं KCl सोल्युशन बनवले ते आपल्याला माहिती आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, त्यामध्ये ती काय करायचे? वायर डीप करायचे विथ सॅच्युरेटेड विथ सिल्वर क्लोराइड. आणि ती काय होणार आहे? सिल्वर क्लोराइड सोबत सॅच्युरेटेड होणार आहे. सॅच्युरेटेड का होणार आहे? आपण आता सिल्वर कोटेड वायर यूज करतोय, ओके, त्यामध्ये फक्त सिल्वर असणार आहे आणि KCl सोल्युशन, मग त्या दोघांची रिएक्शन होईल, सिल्वर आणि KCl, मग काय फॉर्म होणार आहे? सिल्वर क्लोराइड. ओके, तर बघा यामध्ये डायग्राम पण दाखवले, डायग्राम खालच्या स्लाइडवर आहे. आता बघा या डायग्राम मध्ये दाखवलेत AgCl इलेक्ट्रोलाइट. आता यामध्ये हा इलेक्ट्रोलाइट काय यूज करायचा आपण? बिकॉज द इलेक्ट्रोलाइट डज नॉट कंटेन अ सॉलिड KCl. आपल्याला काय करायचंय? KCl चं सोल्युशन बनवायचंय, ओके, सॉलिड KCl नाही घ्यायचं आपल्याला. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ अनसॅच्युरेटेड AgCl इलेक्ट्रोलाइट. The next point आहे porous plug is present at the bottom of tube allowing electrical contact of the electrolyte. आता जे काही porous plug असणार आहे ते ट्यूबच्या बॉटमला प्रेझेंट असणार आहे आणि तिथून काय होणार आहे? अलाउ होणार आहे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट ऑफ इलेक्ट्रोलाइट. जो काही इलेक्ट्रोलाइटला जे काही इलेक्ट्रिसिटीची गरज आहे ते
त्यासाठी काय असणार आहे पोरस प्लग at the bottom of allowing electrical conduct of a electrolyte. Then next आहे वर्किंग बघायचं कसं होणार आहे based on the redox couple between the AgCl and Ag. त्यामध्ये जे काही रिएक्शन होणार रेडॉक्स रिएक्शन खाली रिएक्शन दिले बघा AgCl प्लस इलेक्ट्रॉन and रिव्हर्सिबल रिएक्शन होणार आहे सिल्वर आणि क्लोराइड आयन फॉर्म होणार आहे and the activity of Cl minus determine the potential of AgCl electrolyte, thus the Nernst equation is. Okay, आता बघा जे काय ऍक्टिव्हिटी आहे Cl मायनस आयनची आता त्याचं आपण पोटेन्शियल कसं डिटरमाइन करणार आहे नर्स इक्वेशन थ्रू. लक्षात आले सिल्वर क्लोराइड इलेक्ट्रोलाइड. येस मॅम. आता बघा जी काही Ag आणि AgCl इलेक्ट्रोलाइड्स आहेत त्यामध्ये काय हा कसा आहे सेकंड टाइप इलेक्ट्रोलाइड आहे. ओके सेकंड टाइप इलेक्ट्रोलाइड आहे आणि ह्याचं वर्किंग काय असणार आहे जी काही रेडॉक्स रिएक्शन होणार आहे. ओके रेडॉक्स इलेक्ट्रोलाइड हा काय असणार आहे म्हणजे फंक्शन काय असणार आहे याचं रिव्हर्सिबल रेडॉक्स इलेक्ट्रोलाइड. जी काय आता बघा आपण खाली बघितली की रेडॉक्स रिएक्शन होते ती रिव्हर्सिबल आहे. ओके फंक्शन काय असणार आहे रिव्हर्सिबल रेडॉक्स इलेक्ट्रोलाइड. तर बघा इथे डायग्राम मध्ये दाखवलंय सिल्वर क्लोराइड इलेक्ट्रोलाइड. ओके आता बघा इथं ती जी काही ट्यूब आहे ओके त्यामध्ये सिल्वर Ag वायर जी काही सिल्वर इलेक्ट्रोलाइट जी काही वायर आहे ती इथं सोल्युशन मध्ये डीप केली बघा KCl सोल्युशन त्यामध्ये पोर केले. ओके तर लास्टला बॉटमला दाखवलंय पोरस प्लग. The potential value of electrolyte are dependent on activity of Cl minus which is in equilibrium with KCl determined at 25 degree centigrade. आता बघा ह्या इलेक्ट्रोलाइटची जी काही पोटेन्शियल व्हॅल्यू आहे ओके इलेक्ट्रोलाइटची पोटेन्शियल व्हॅल्यू आहे ती कशावर डिपेंडंट असणार आहे Cl मायनस आयनच्या ऍक्टिव्हिटीवर विच इज इक्विलिब्रियम विथ द KCl. म्हणजे जे की KCl सोल्युशन मध्ये जे की इक्विलिब्रियम झालेले असतील Cl मायनस आयन त्यांच्या ऍक्टिव्हिटीवर ह्या इलेक्ट्रोलाइटची पोटेन्शियल व्हॅल्यू डिपेंड असणार आहे. ओके आणि त्याचं टेम्परेचर किती असणार आहे किती टेम्परेचरला असणार आहे डिटरमाइंड ऍट 25 डिग्री सेंटीग्रेड. ओके आता बघा ह्यामध्ये दोन इलेक्ट्रोलाइट्स दिलेत अनसॅच्युरेटेड सिल्वर क्लोराइड इलेक्ट्रोलाइड आणि सॅच्युरेटेड सिल्वर क्लोराइड इलेक्ट्रोलाइड्स. आता बघा अनसॅच्युरेटेड सिल्वर क्लोराइड इलेक्ट्रोलाइड मध्ये आपण KCl चं कॉन्सन्ट्रेशन किती ठेवणार आहे 3.5 मोलार. ओके कॉन्सन्ट्रेशन किती ठेवायचं आपल्याला त्यामध्ये 3.5 मोलार आणि पोटेन्शियल व्हॅल्यू किती असणार आहे त्याची 0.205 व्होल्ट ही त्याची पोटेन्शियल व्हॅल्यू असणार आहे. देन नेक्स्ट आहे अनसॅच्युरेटेड सिल्वर क्लोराइड इलेक्ट्रोलाइट. आता ह्यामध्ये KCl चं कॉन्सन्ट्रेशन किती बनवायचं आपल्याला आता बघा ह्यामध्ये जेव्हा आपण KCl चं सोल्युशन बनवतोय सॅच्युरेटेड सिल्वर क्लोराइड इलेक्ट्रोलाइट मध्ये यामध्ये स्टँडर्ड सोल्युशन बनवायचं आपल्याला आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती बनवायचं आपल्याला
अबव 4.5 मोलार. ओके, 4.5 मोलार पेक्षा जास्त आपल्याला त्याचं कॉन्सन्ट्रेशन बनवायचं आहे. आणि पोटेन्शियल व्हॅल्यू किती असणार आहे त्यांची 0.197 व्होल्ट त्याची पोटेन्शियल व्हॅल्यू असणार आहे. ओके, आता बघा इलेक्ट्रोलाइट शॉर्ट हँड नोटेशन आता इथे खाली दिले तुम्हाला. प्रियंका वाघमारे. प्रियंका वाघमारे. येस मॅम. लेक्चर कधी चालू झाले मॅडम? मॅम मी 2लाच जॉईन केलं बट आता नेटवर्क मुळे लिव्ह झालते. आता आपण रेफरन्स इलेक्ट्रोलाइट बघितलं. नेक्स्ट पॉइंट बघायचं आपल्याला इंडिकेटर इलेक्ट्रोलाइट. तर बघा जे काही आता आपण टाइप्स बघितले इलेक्ट्रोलाइटचे ते आपल्याला रेफरन्स इलेक्ट्रोलाइट मध्ये लिहायचे आहेत. आणि आता आपण बघणार आहे इंडिकेटर इलेक्ट्रोलाइट. तर बघा त्यामध्ये काय सांगितले, पोटेन्शियल ऑफ एन इंडिकेटर इलेक्ट्रोलाइट डिपेंड्स मेनली ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनालाइट आयन्स. आता जे काही आपण एनालिटिकल सोल्युशन बनवू त्यामध्ये जे काही आयन्स प्रेझेंट असतील त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन वर इंडिकेटर इलेक्ट्रोलाइटचं पोटेन्शियल डिपेंड असणार आहे. पोटेन्शियल ऑफ इंडिकेटर इलेक्ट्रोलाइट डिपेंड्स मेनली ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनालाइट आयन्स. तर त्यामध्ये इंडिकेटर इलेक्ट्रोलाइट मध्ये दुसरा इलेक्ट्रोलाइट दिलाय बघा, ग्लास इलेक्ट्रोलाइट. These electrolytes have thin glass membrane fused at the end of glass or plastic body. आता हा जो इलेक्ट्रोलाइट असणार आहे, these electrolytes have a thin glass membrane fused the end of glass. म्हणजे जे काही थिन ग्लास मेम्ब्रेन असणार आहे ती कशासोबत फ्यूज केलेली असणार आहे, म्हणजे कनेक्ट केलेली असणार आहे एंड ऑफ द ग्लास और प्लास्टिक बॉडी. These electrolytes mainly respond the activity of hydrogen ions. तर हा जो काही इलेक्ट्रोलाइट्स आहे तो मेनली कशाला रिस्पॉन्ड करणार आहे, मेनली रिस्पॉन्ड टू द ऍक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन आयन्स. हायड्रोजन आयन्सला तो रिस्पॉन्ड करणार आहे. त्यांनी कन्स्ट्रक्शन काय दिले बघा, स्लाइड दिसते का सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. Construction काय दिले बघा, the electrolyte consists of a thin layer of glass. The electrolyte consists of a thin layer of a glass typical about 50 micrometer thick and material used in the construction of SiO2 म्हणजे काय, हा सिलिकॉन डायऑक्साइड, Al2O3, LiO, NaO, sodium oxide. The main body of electrolyte contains an. आता बघा जो काही इलेक्ट्रोलाइट्स असणार आहे त्यामध्ये काय असणार आहे, थिन लेअर ऑफ ग्लास. जी काही ग्लासची थिन लेअर असणार आहे and typical about 50 मायक्रोमीटर थिक. त्याचं थिकनेस किती असणार आहे, 50 मायक्रोमीटर. आणि यामध्ये काय आपल्याला यूज करायचंय, मटेरियल कोणतं यूज करायचंय, सिलेनियम डायऑक्साइड, ॲल्युमिनियम ट्रायऑक्साइड, लिथियम ऑक्साइड आणि सोडियम ऑक्साइड. ओके, जे काय SiO2 म्हणजे काय आहे, सिलेनियम डायऑक्साइड, Al2O3 काय आहे, ॲल्युमिनियम ट्रायऑक्साइड, आणि लिथियम LiO म्हणजे काय, लिथियम ऑक्साइड, आणि NaO सोडियम ऑक्साइड.
द मेन बॉडी ऑफ इलेक्ट्रोलाइट्स कंटेन्स. आता बघा जी काय मेन बॉडी ह्या इलेक्ट्रोलाइटची ते काय कंटेन करणार आहे. इंटरनल रेफरन्स इलेक्ट्रोलाइट टिपिकली AgCl and is filled with the aqueous HCl solution of concentration around 1 mole per dm cube. बघा जो काही इंटरनल पार्ट आहे ह्या इलेक्ट्रोलाइटचा रेफरन्स इलेक्ट्रोलाइट टिपिकली AgCl इलेक्ट्रोलाइट. आता बघा ह्यामध्ये आपल्याला जो काही इलेक्ट्रोलाइट घ्यायचा आहे इंटरनल रेफरन्स इलेक्ट्रोलाइट टिपिकली AgCl and filled with the aqueous HCl solution. यामध्ये काय फिल करायचंय नंतर aqueous HCl solution ऑफ आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे म्हणजे त्या सोल्युशनच्या अराउंड ओके कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे 1 मोल पर dm क्यूब एवढं त्याचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. तर बघा सॅम्पल नेक्स्ट पॉइंट काय दिलाय द सॅम्पल्स रेफरन्स इलेक्ट्रोलाइट इज अ AgCl इलेक्ट्रोलाइट in the solution of KCl saturated with KCl or contain a fixed concentration of KCl. आता जो काय आपण AgCl जो काही इलेक्ट्रोलाइट यूज करणार आहे तो इलेक्ट्रोलाइट आपल्याला डीप करायचा आहे KCl सोल्युशन मध्ये. ओके आता बघा तो जो इलेक्ट्रोलाइट्स असणार आहे तो आपण KCl सोल्युशन मध्ये आपण डीप केला तर तो काय होणार आहे KCl सोबत रिएक्ट करेल. ओके इथे दिले बघा which may be saturated with KCl or contain fixed concentration of KCl. Then next point आहे a porous wick serves as a salt bridge between the sample and reference electrolyte. आपल्याला काय करायचं आहे जो काही साल्ट ब्रिज आहे तो सॅम्पल आणि रेफरन्स इलेक्ट्रोलाइटच्या मध्ये आपल्याला तो साल्ट ब्रिज ठेवायचा आहे. ओके इंडिकेटर इलेक्ट्रोलाइट लक्षात आले जी काही पोटेन्शियल व्हॅल्यू आहे इंडिकेटर इलेक्ट्रोलाइटची ती कशावर डिपेंड असणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनालाइट सोल्युशन. ओके त्यामध्ये आपल्याला पॉइंट आहे ग्लास इलेक्ट्रोलाइट. हा इलेक्ट्रोलाइट बघायचा आपल्याला तर बघा त्याचं वर्किंग बघूया आपण. त्याचं वर्किंग काय असणार आहे ग्लास इलेक्ट्रोलाइटचं the pH electrolyte responds to hydrogen ion as a result of thin ion exchange sites on the surface of hydrated glass membrane. जी काय आपण थिन ग्लास लेयर यूज केले त्यामध्ये ओके आता तो त्या इलेक्ट्रोलाइट मधला जो काय हायड्रोजन आयन्स असणार आहे तो रिझल्ट येणार आहे ऑफ द thin ion exchange site on the surface of hydrated glass membrane. म्हणजे जे काय हायड्रेटेड ग्लास मेम्ब्रेन आपण यूज केले त्यामध्ये काय होणार आहे आयन एक्सचेंज. ओके म्हणजे जे काय त्या इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे जे काय हायड्रोजन आयन्स प्रेझेंट आहेत त्यामुळे काय करणार आहे तो इलेक्ट्रोलाइट रिस्पॉन्स करणार आहे आणि रिझल्ट काय येणार आहे थिन आयन एक्सचेंज ऑन द सरफेस ऑफ हायड्रेटेड ग्लास मेम्ब्रेन. फॉर दिस आयन एक्सचेंज साइट टू ऑपरेट हायड्रेशन इज नेसेसरी. बघा जे काय आयन एक्सचेंज होणार आहे त्यामध्ये आयन एक्सचेंज साइट्स टू ऑपरेट द हायड्रेशन इज नेसेसरी. हायड्रेशन इज नेसेसरी हायड्रेशन होणं त्यामध्ये
गरजेचं असणार आहे. ओके, तर हायड्रेशन कशामुळे होणार आहे? हायड्रोजन आयन्स जे काही प्रेझेंट असणार आहे त्यामुळं हायड्रेशन होणार आहे. देन चार्ज इज ट्रान्सपोर्टेड अक्रॉस द मेम्ब्रेन बाय सोडियम और लिथियम आयन्स विदिन द ग्लास. आता ह्यामध्ये जे काही चार्ज, आता बघा जे काय आयन्स प्रेझेंट असतील त्या सोल्युशन मध्ये, ओके, तर ते काय करणार आहे? चार्ज इज ट्रान्सपोर्टेड अक्रॉस द मेम्ब्रेन. त्या मेम्ब्रेन मधून ते आयन्स काय करणार आहेत? चार्ज ट्रान्सपोर्ट करणार आहेत मेम्ब्रेन बाय. आता ती मेम्ब्रेन कशाची असेल? सोडियम किंवा लिथियम आयनची विदिन द ग्लास. त्या मेम्ब्रेन थ्रू सोडियम किंवा लिथियमचे आयन्स काय करणार आहेत? ट्रान्सपोर्ट करणार आहेत विदिन द ग्लास मध्ये. Then the surface layer of glass consists of silicate group associated with sodium ions. ज्या सरफेस वर त्या ग्लासच्या surface layer of glass consists of a silicate group associated with sodium ion. जो काही त्या ग्लास वर जो काही सिलिकेट ग्रुप असणार आहे तो असोसिएट विथ सोडियम आयन्स. बघा जो काही सरफेस असेल ग्लासचा त्यावर आता आपण इथं वर बघितलं सोडियम किंवा लिथियमचे आयन्स त्या ग्लास मेम्ब्रेन थ्रू ट्रान्सपोर्ट करणार आहेत. ओके, चार्ज ट्रान्सपोर्ट करणार आहेत. The surface layer of glass consists of a silicated group associated with the sodium ions. म्हणजे जे काही जो काही सिलिकेट ग्रुप असणार आहे ग्लास सरफेस लेयर वर तो काय करणार आहे? associated with the sodium ions. When this electrolyte is hydrated properly, the sodium ion exchange with the proton in water. म्हणजे जो काही इलेक्ट्रोलाइट आता जो काही हायड्रेटेड झालेला आहे, हायड्रेटेड प्रॉपरली, द सोडियम आयन एक्सचेंज विथ द प्रोटॉन्स इन वॉटर. त्यामधले जे काही सोडियम आयन्स आहेत ते काय होणार आहेत? प्रोटॉन सोबत एक्सचेंज करणार आहेत. कुठे करणार आहेत? इन वॉटर. आता बघा इथं रिएक्शन दाखवले, रिएक्शन दिले खाली. आता बघा जो काही सरफेस असणार आहे, सरफेस ऑफ ग्लास इलेक्ट्रोलाइट बिफोर हायड्रेशन, त्यामध्ये काय होणार आहे? जो काही सिलिकेट ग्रुप आहे तो असोसिएटेड विथ सोडियम आयन. आता बघा इथं दिलंय जो काही त्या सरफेस वर सिलिकेट ग्रुप प्रेझेंट असणार आहे तो काय करणार आहे? सोडियम आयनला असोसिएट करणार आहे अँड इथं काय दिलंय? प्लस हायड्रोजन आयन्स अँड इट गिव्स ग्लास सरफेस आफ्टर हायड्रेशन. आता बघा जेव्हा हायड्रेशन होईल तेव्हा त्या ग्लास सरफेस वर काय असणार आहे? सिलिकेट ग्रुप. ओके, हा सिलिकेट ग्रुप असणार आहे आणि हायड्रोजन आयन्स प्लस सोडियम आयन. ओके, आफ्टर हायड्रेशन झालं म्हणजे त्यांनी काय काय केले? आता हायड्रोजन जो काय तो इथं अटॅच होणार आहे सिलिकेट ग्रुपला. ओके, आता बघा इथं दिले तुम्हाला ग्लास इलेक्ट्रोलाइट. तिथं दाखवलंय डायग्राम मध्ये ग्लास इलेक्ट्रोलाइट फॉर मेजरिंग पीएच. आता इथं बघा डायग्राम मध्ये दाखवलंय सिस्टमॅटिक डायग्राम शोइंग कॉम्बिनेशन ऑफ ग्लास इलेक्ट्रोलाइट फॉर मेजरिंग पीएच.
इथे बघा ही डायग्राम दिलेली आहे ग्लास इलेक्ट्रोलाइटची. ठीक आहे, वर्किंग लक्षात आलं सगळ्यांचे ग्लास इलेक्ट्रोलाइटचं. येस मॅम. इथे बघा आपण बघितलं आता कन्स्ट्रक्शन वर्किंग ग्लास इलेक्ट्रोलाइट. ओके, नेक्स्ट केलंय बघा द इलेक्ट्रिकल कंडक्शन अक्रॉस द ग्लास. आता ह्या वर्किंगचाच पॉइंट कंटिन्यू केलाय. इलेक्ट्रिकल conduction across the glass membrane who serves as an indicator electrolyte. It must the conduct within hydrated layers which involve movement of hydrogen ions. तर बघा त्या ग्लास मेम्ब्रेन वर जे काय ग्लास मेम्ब्रेन वर जे काय हायड्रेशन होणार आहे, ठीक आहे. आताच आपण बघितलं लास्ट स्लाइड मध्ये who serves as an indicator electrolytes. हा जो काही इलेक्ट्रोलाइट्स आहे तो serves as an indicator electrolyte. It must conduct within hydrated layers which involve the movement of hydrogen ions. आता बघा हे काय कंडक्ट करणार आहे, जो काही हायड्रेटेड लेयर्स असणार आहे which involve the movement of hydrogen ions. त्यामध्ये काय इन्व्हॉल्व असणार आहे, जे काय आता बघा हायड्रेटेड लेयर्स आहेत म्हणल्यावर त्यामध्ये हायड्रोजन आयनची मूवमेंट होणार आहे. ओके, देन हायड्रोजन आर चार्ज कॅरीड इन द ड्राय इंटेरियर ऑफ मेम्ब्रेन. आता बघा जो काय हायड्रोजन आहे, हायड्रोजन आर चार्ज कॅरीड इन द ड्राय इंटेरियर ऑफ द मेम्ब्रेन. हा हायड्रोजन चार्ज कधी कॅरी करणार आहे, इन द ड्राय इंटेरियर ऑफ मेम्ब्रेन. जेव्हा काही मेम्ब्रेन मधला जो काही इंटेरियर पार्ट जेव्हा ड्राय असतो तेव्हा तो हायड्रोजन चार्ज कॅरी करणार आहे. आता बघा त्यामध्ये दोन सरफेस दिलेत, आउटर सरफेस अँड इनर सरफेस. आता बघा ह्यामध्ये दोन सरफेस दिलेत, आउटर सरफेस अँड इनर सरफेस. तर बघा आउटर सरफेस वर काय होणार आहे, हायड्रोजन रिप्लेस सोडियम ऑफ ग्लास मेम्ब्रेन. ओके, दिस सोडियम आयन्स इज रिलीज्ड इनटू द सोल्युशन. आता बघा आउटर सरफेसला काय होणार आहे, हायड्रोजन आयन्स काय करणार आहेत, जे काही सोडियम आयन्स आहेत ते रिप्लेस करणार आहेत. ओके, आणि काय होणार आहे, सोडियम आयन रिलीज्ड इनटू द सोल्युशन. त्यामुळे काय होणार आहे, जे काही सोडियम आयन्स आहेत ते सोल्युशन मध्ये रिलीज होणार आहेत. ओके, रिएक्शन थ्रू दिले बघा, रिएक्शन वरून तुम्हाला लगेच समजून येईल. जो काही हायड्रोजन आयन नाही तो सोडियम आयनला रिप्लेस करतोय. ओके, आणि नंतर काय होतंय, सोडियम आयन रिलीज्ड इनटू द सोल्युशन. आणि इनर सरफेसला काय होतंय, इनर सरफेसला सोडियम आयन हायड्रोजन आयन काय होतंय, सेपरेट होतोय. इनर सरफेसला काय होतंय, हायड्रोजन आयन सेपरेट होतोय. सिलिकेट ग्रुप पासून हायड्रोजन आयन काय होतोय, सेपरेट होतोय आणि तो सोल्युशन मध्ये रिलीज होणार आहे हायड्रोजन आयन. ओके, इनर सरफेस वर. Both above mentioned reaction at outer and inner electrolyte surface determine the equilibrium of hydrogen ion concentration associated with the electrolyte. आता ह्यामध्ये जे काय आपण दोन सरफेस बघितले, आउटर आणि इनर. ओके, आउटर सरफेस वर काय होणार आहे, जो काय हायड्रोजन आयन्स आहेत ते रिप्लेस करणार आहेत. कुणाला रिप्लेस करणार आहेत, सोडियम आयनला.
ओके. आणि इनर सरफेसला काय होणार आहे, जो काही सिलिकेट ग्रुप आहे त्याच्यापासून हायड्रोजन आयन काय होणार आहे, सेपरेट होणार आहे. तर बघा इथं काय दिलंय, आउटर अँड इनर इलेक्ट्रोलाइट सरफेस डिटरमाइन द इक्विलिब्रियम ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन असोसिएटेड विथ द इलेक्ट्रोलाइट. आता ह्यावर काय करायचं आपल्याला, यामध्ये काय करायचं आहे, जे काय हायड्रोजन आयन्स आहेत जे की असोसिएटेड विथ इलेक्ट्रोलाइट, त्यामध्ये काय करायचं आपल्याला, त्यांचं काय डिटरमाइन करायचे, ते इक्विलिब्रियम मध्ये आहेत का ते डिटरमाइन करायचं आपल्याला. ओके. डिटरमाइन द इक्विलिब्रियम ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन associated with the electrolyte. This hydrogen ion concentration inner determines the potential of glass electrolyte. आता यामध्ये काय सांगितलंय, जो काय हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे इनर मध्ये, इनर सरफेस मध्ये, आणि ते काय करणार आहे, डिटरमाइन्स द पोटेन्शियल ऑफ ग्लास इलेक्ट्रोलाइट. म्हणजे जे काय आपण हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन घेणार आहे इनर सरफेस मध्ये, ते काय करणार आहे, जे काही ग्लास इलेक्ट्रोलाइटचं पोटेन्शियल आहे ते डिटरमाइन करणार आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट दिलाय बघा, if glass electrolyte placed in the test solution, its glass membrane will have the inner and outer hydrated layers, and potential difference is developed due to the difference in hydrogen ion activities between the test solution and outer hydrated surface of glass electrolyte, as well as inner solution and inner hydrated surface. Okay. तर आता बघा दोन सरफेस दिले, इनर सरफेस आणि आउटर सरफेस. त्यामध्ये जे काय आउटर सरफेसवर जे काय हायड्रोजन आयन्स रिप्लेस करते, अँड पोटेन्शियल डिफरन्स इज डेव्हलप्ड ड्यू टू द डिफरन्स इन हायड्रोजन आयन. आता बघा जे काही सरफेसेस आहेत इनर आणि आउटर, त्यामध्ये डिफरन्स कधी डेव्हलप होणार आहे, डिफरन्स इज डेव्हलप्ड ड्यू टू द डिफरन्स इन हायड्रोजन आयन. म्हणजे वेगवेगळे जे काय हायड्रोजन आयन्स आहेत. ओके. तर आता बघा आत्ताच आपण रिएक्शन मध्ये बघितलं, जे काय आउटर सरफेस आहे त्यावर हायड्रोजन आयन्स काय करते, रिप्लेस करते सोडियम आयनला, आणि इनर सरफेस मध्ये काय होते, हायड्रोजन आयन जो काही सिलिकेट ग्रुप आहे त्यापासून सेपरेट होते. ओके. तर त्यामधला जो काही पोटेन्शियल डिफरन्स कसं डेव्हलप होणार आहे, वेगवेगळ्या डिफरन्स इन हायड्रोजन आयन्स, जो काही डिफरन्स असेल हायड्रोजन आयन्स मुळे, आणि ऍक्टिव्हिटीज बिटवीन द टेस्ट solution and outer hydrated surface of glass electrolyte, as well as inner solution and inner hydrated surface. तर बघा त्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटीज बघायचे, activity between the test solution and outer hydrated surface of glass electrolyte, as well as inner solution and inner hydrated surface. आता ह्यामधले जे काही ऍक्टिव्हिटीज असणार आहेत, ओके, आता त्यामध्ये काय असणार आहे, इनर आणि आउटर सरफेसवर जी काय हायड्रोजन आयनची जी काय जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा जो काही डिफरन्स असेल त्यामधला, तो जेव्हा तो डिफरन्स आपल्याला difference in the hydrogen ions and activity between the test solution and outer hydrated surface of a glass electrolyte. Glass electrolyte वर आपण बघितले दोन सरफेस आहेत, inner and outer hydrated layers. Okay. This potential is called as a boundary potential, and it varies with the activity or pH of the solution. आता जे काही पोटेन्शियल असणार आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, बाउंड्री पोटेन्शियल, अँड इट व्हॅरीज विथ द ऍक्टिव्हिटी और द पीएच ऑफ द सोल्युशन. आता ते वेगळे असणार आहेत, इट व्हॅरीज विथ द ऍक्टिव्हिटी और पीएच ऑफ द सोल्युशन, म्हणजे त्या सोल्युशनची जी काही ऍक्टिव्हिटी असणार आहे किंवा त्याची
पीएच व्हॅल्यू असणार आहे. ओके, आता बघा प्रत्येक सोल्युशनची जी काही पीएच व्हॅल्यू असणार आहे ती डिफरंट असणार आहे. The overall boundary potential is the potential difference between the both boundary potential. Overall boundary potential आपण कसं कॅल्क्युलेट करायचं आहे? Potential difference between both boundary potential. दोन्ही बाउंड्रीच्या पोटेन्शियल चा डिफरन्स घेऊन आपल्याला ओव्हरऑल बाउंड्री पोटेन्शियल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. Thus the boundary potential is measurement of hydrogen ion activity or the pH of the external solution. आता बघा जे काय बाउंड्री पोटेन्शियल आपल्याला कसं मेजर करायचंय, त्या हायड्रोजन आयनच्या ऍक्टिव्हिटी वरून किंवा त्या एक्सटर्नल सोल्युशन मधला जो काही पीएच आहे तो आपल्याला घेऊन त्या काय करायचंय, त्या बाउंड्री पोटेन्शियल जे काही बाउंड्री पोटेन्शियल आहे ते मेजर करायचं. आता इथं खाली दाखवलंय बघा, जो काही रेफरन्स इलेक्ट्रोलाइट असणार आहे तो इंटरनल मध्ये असणार आहे. हायड्रोजन आयन इंटरनल. आता इथं कोणता इलेक्ट्रोलाइट फॉर्म होतोय? ग्लास इलेक्ट्रोलाइट. ओके, इथं हायड्रोजन आयनच्या ऍक्टिव्हिटी और pH of the external solution. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, ग्लास इलेक्ट्रोलाइटचे आपल्याला बघायचे डिसएडव्हांटेजेस काय आहेत. द ग्लास मेम्ब्रेन बीइंग अ व्हेरी फ्रॅगिल, इट रिक्वायर्स अ ग्रेट केअर व्हाइल युजिंग. आता ग्लास इलेक्ट्रोलाइट आहे, आपल्याला कसा हँडल करायचा आहे? एकदम केअरली आपल्याला तो हँडल करायचा आहे. तो कसा असणार आहे? व्हेरी फ्रॅगिल. ओके, म्हणजे तो नाजूक, म्हणजे ग्लास इलेक्ट्रोलाइट असणार तो एकदम नाजूक असणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, तो ग्रेट केअर व्हाइल युजिंग, जेव्हा आपण यूज करत असतो तेव्हा व्यवस्थित यूज करायचं आपल्याला. द सेकंड आहे डिसएडव्हांटेजेस, द ऑर्डिनरी पोटेन्शियोमीटर cannot be used for measuring the potential of glass electrolyte. म्हणजे जे काय ऑर्डिनरी पोटेन्शियोमीटर आहे ते आपल्याला यूज करायचे नाही. cannot be used for measuring potential of glass electrolyte. म्हणजे जे काही ग्लास इलेक्ट्रोलाइटचं जे काही पोटेन्शियल आहे ते मेजर करण्यासाठी आपल्याला ऑर्डिनरी पोटेन्शियोमीटर आपल्याला यूज करायचे नाही. देन थर्ड आहे, cannot be employed in pure ethyl alcohol, acetic acid and gelatin. आपल्याला काय करायचंय, जे काय प्युअर इथाइल अल्कोहोल, ऍसिटिक ऍसिड आणि जिलेटिन आहे ते cannot be employed. Then next fourth आहे, require frequent standardization. Okay. Then next features बघा काय दिले. फर्स्ट फीचर आहे, it may be used in the presence of strong oxidizing and reducing solution in viscous media and in presence of proteins which interfere with operation of other electrolytes. आता हा कधी यूज करायचा आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट इन विस्कस मीडिया, म्हणजे जे काही विस्कस मीडिया मध्ये स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट असतील, म्हणजे त्याचा आपण जे काही सोल्युशन बनवू. इन प्रेझेन्स ऑफ प्रोटीन which interfere with the operation of other electrolytes and in presence of which interfere with operation of other electrolytes. Then next time, it can be used for solutions having pH value 2 to 10 with same special glass. Measurement can be extended to pH value greater than 10.
आता हे सोल्युशन कधी यूज करणार आहे आपण हॅव्हिंग pH व्हॅल्यू 2 to 10 with same special class. सम स्पेशल क्लास म्हणजे जे काही सम स्पेशल क्लास असणार आहे त्याचा pH किती असणार आहे 2 to 10 and measurement can be extended to pH value greater than 10. मेजरमेंट करताना त्या pH व्हॅल्यू किती न एक्सटेंड करायचे आपल्याला ग्रेटर दॅन 10 10 पेक्षा मोठे. आणि नेक्स्ट फीचर काय इट इज सिंपल टू ऑपरेट अँड इम्युन टू पॉइझनिंग. की कशी हा जो काही इलेक्ट्रोलाइट तो कसा आहे सिंपल ऑपरेट म्हणजे सिंपल आपल्याला यूज करता येणार आहे अँड इम्युन टू रिस्पॉन्सिंग. नेक्स्ट आहे द इक्विलिब्रियम इज रिच्ड क्विकली म्हणजे ते सोल्युशन इक्विलिब्रियमला एकदम क्विकली रीच होणार आहे म्हणजे एकदम क्विकली फास्ट पोहोचणार आहे. देन नेक्स्ट आहे फॅक्टर अफेक्टिंग अॅक्युरेसी आर. आता बघा ह्या इलेक्ट्रोलाइटच्या अॅक्युरेसीवर कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करणार आहे द अल्कलाइन एरर द ऍसिडिक एरर अँड व्हेरिएशन इन जंक्शन पोटेन्शियल. ओके फॅक्टर समजले सगळ्यांना द अल्कलाइन एरर ऍसिड एरर और व्हेरिएशन इन जंक्शन पोटेन्शियल. ओके लक्षात आलंय सगळ्यांच्या फीचर्स डिसएडवांटेजेस फॅक्टर. फोन करा. हॅलो आवाज येतोय का माझा तुम्हाला? हॅलो मॅम. हॅलो मॅम. हा बोला. हॅलो 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 राजश्री शिंदे. हॅलो मॅम. हा बोला. काय नाही मॅम मला आवाज येत नव्हता. तुम्हाला आवाज येत नव्हता का माझा? नाही मॅम आता बंद झालता येतोय. ओके हॅलो मॅम मध्येच बंद होतोय आवाज. मध्येच बंद होतोय. हो मॅम. नाही रेंज तर आहे इकडं चालूच आहे माईक माझा. नाही नाही मॅम तुम्ही बोलता ना मध्येच 2 म्हणजे सेकंड साठी ते बंद होतं आवाज. माझा आवाज तर तुम्हाला क्लिअर येतोय का? हो मॅम. होता का लेक्चर मध्ये? हा? लेक्चर मध्ये माझा आवाज क्लिअर येत होता का तुम्हाला? हो मॅम. तर बघा नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचं आहे मेम्ब्रेन इलेक्ट्रोलाइट्स. नेक्स्ट लेक्चरला बघूया आपण मेम्ब्रेन इलेक्ट्रोलाइट. लेफ्ट होऊ नका नेक्स्ट लेक्चर होईल तुमचं. ओके उद्याच्या लेक्चर मध्ये आपण एक 10 ग्लास इलेक्ट्रोलाइट रिवाइज करूया. ऑनलाइन